श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर पितरांचा पंधरवडा सुरू झालेला आहे आणि या काळात पितरांचे तर्पण श्राद्ध विधी केले जातात. त्याप्रमाणे तुम्हाला तर माहीतच असेल की या काळामध्ये आपल्या जो पिण्याचा पाण्याचा स्रोत आहे, आपल्या पिण्याच्या पाण्याचा जो माठ आहे, तिथे आपल्या पितरांसाठी एक दीप प्रज्वलित केला जातो. त्याचं तोंड दक्षिण दिशेला केलं जातं. हे तर आपण सगळ्यांना माहीतच असेल. तर तो दीप का प्रज्वलित केला जातो आणि तो का करावा याबद्दल मी आज तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. तर पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वी तलावर येतात असे म्हटले जाते. हा काळ पितरांसाठी मानला जातो. श्राद्धविधीनंतर तृप्त होऊन पितर त्या व्यक्तीला कीर्ती, वैभव, सुख, सामर्थ्यांचा आशीर्वाद देतात. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्मा नेमका जातो कुठे, त्याचे काय होते, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो, त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करत जावं लागतं, आत्मा यमलोकापर्यंत कसा पोचतो. गरुड पुराणानुसार गरुड देव भगवान विष्णूंना हा प्रश्न विचारतात. तेव्हा ते म्हणतात की आत्म्याचा प्रवास कसा असतो. तर भगवान विष्णू त्यावरती म्हणतात की मृत्यूनंतर आत्म्याचा यमलोकाकडे जाण्याचा मार्ग हा अतिशय त्रासदायक असतो. या ठिकाणी अन्न पाण्याची सोय नाही. याशिवाय प्रलय कालाप्रमाणे सूर्य तेवत असतो. त्या मार्गावरती जाणाऱ्या पापी माणसाला कधी गारा वाऱ्यांचा, तर कधी काटेरी आणि विषारी सापांचा, तर कधी विषारी विंचू आणि आगीत लोळवण्याचा मार्ग पत्करावा लागतो. आत्मा या सर्व गोष्टीतून मार्गक्रमण करून 2000 लांब आणि रुंद अशा भयंकर पत्रवनापर्यंत पोचतो. जंगलात अनेक प्रकारच्या संकटातून जात असताना आत्मा कुठेतरी नरकाच्या गडद खड्ड्यात नरकयातना भोगत असतो. कुठेतरी धोकादायक डोंगरावर गेल्यासारखं त्याला वाटत असतं. आत्म्याचा यमलोकापर्यंतचा प्रवास 13 महिने असतो, जिथे आत्मा वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या महिन्यात यमदूत त्याला ओढत नेत असतो. तर बघा मित्रांनो, हे गरुड पुराणात असं सांगितलेलं आहे की आपल्या आत्म्याला त्यांच्या प्रवासामध्ये ना पाणी ना अन्नाची सोय असते. एवढं त्रासदायक हा मृत्यूनंतरचा हा मार्गक्रम असतो. त्यामुळे आपले पितृ कुठेतरी पृथ्वी तलावरती आल्यानंतर त्यांना तहान भूक भागावी, ते संतुष्ट व्हावेत म्हणून आपल्याला हा दीप प्रज्वलित करायचा असतो. आणि हा दीप प्रज्वलित केल्यामुळे तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती भेटते, ते संतुष्ट होतात आणि त्यामुळे तुमचेही जीवन त्यांच्या आशीर्वादाने खूप सुखी समाधानी होते. त्यामुळे प्लीज मित्रांनो, तुम्ही हा जर उपाय करत नसाल तर मी म्हणते तुम्ही सर्वांनी हा उपाय नक्की केला पाहिजे. हे गरुड पुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे हा उपाय आपण सर्वांनी करूया आणि आपल्या सगळ्यांचे जीवन सुखी समाधानी बनवूया. ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.